नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे महाराष्ट्रातल्या सरकारी जमिनींच्या भाडेपट्ट्याबद्दल. अनेक वर्षांपासून एक मोठा प्रश्न होता की या जमिनींचं नूतनीकरण कसं होणार. अखेर त्याचं उत्तर मिळालंय. चला पाहूया नेमकं काय बदललंय. हा प्रश्न खरं तर खूप जणांना भेडसावत होता. विचार करा, शाळा, सोसायट्या, हॉस्पिटल्स किंवा अनेक सामाजिक संस्था या सगळ्यांनाच चिंता होती की अरे आपला भाडेपट्टा संपला, आता पुढे काय? काहीच क्लॅरिटी नव्हती. म्हणजे बघा, हे फक्त काही नियम बदलले असं नाहीये, तर ही गोष्ट आहे हजारो संस्थांच्या भविष्याची. एक मोठा प्रशासकीय गोंधळ होता, तो आता सुटलाय. चला तर मग हा सगळा बदल कसा घडला याचा प्रवास समजून घेऊया. हे जे बदल झाले ना, ते सरकारने 3 महत्त्वाच्या स्टेप्समध्ये केले. सगळ्यात आधी 2018 मध्ये त्यांनी खेळाच्या मैदानांचा विषय हाती घेतला. मग 2019 मध्ये एक मोठं सगळ्यांसाठी लागू होणारं धोरण आलं आणि शेवटी 2020 मध्ये कायदेशीर बाबी अधिक स्पष्ट केल्या. हे 3 टप्पेच या सगळ्या बदलाचा आधार आहेत. अच्छा, तर मग प्रश्न असा आहे की हे नवीन नियम आणायची गरजच का पडली. हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल. पाहूया की मूळ समस्या होती तरी काय. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा सरकार काय करायचं की सामाजिक कामांना चालना देण्यासाठी जमिनी अगदी कमी भाड्यानं द्यायचं, म्हणजे अक्षरशः वर्षाला 1 रुपया वगैरे. यामागचा हेतू चांगला होता की या संस्थांनी समाजासाठी चांगलं काम करावं. पण खरी अडचण तेव्हा सुरू झाली जेव्हा या भाडेपट्ट्यांची मुदत संपायला लागली. आता ती रिन्यू कशी करायची, त्याचे नियम काय असणार, भाडं किती वाढणार, याबद्दल सरकारकडे कोणतंही धोरणच नव्हतं. सगळाच अंधार होता. आता विचार करा, ज्या संस्थेच्या पायाखालची जमीनच निश्चित नाहीये, ती संस्था भविष्याचं प्लॅनिंग कसं करणार, बरोबर ना? याचमुळे हजारो संस्थांचं काम जवळपास थांबलं होतं. मग यावर उपाय म्हणून सरकारने एका विशिष्ट प्रॉब्लेमपासून सुरुवात केली. तर पाहूया सरकारने पहिलं पाऊल काय उचललं. साल होतं 2018. सरकारने या मोठ्या कोड्यातला एक छोटा पण महत्त्वाचा भाग निवडला, तो म्हणजे खेळाची मैदानं आणि व्यायामशाळा. त्यावेळी परिस्थिती अशी होती की अनेक मैदानांचं वार्षिक भाडं होतं फक्त 1 रुपया. हो, खरंच, फक्त 1 रुपया. यावरून त्यावेळचा उद्देश कळतो, पण आता यात खूप मोठा बदल होणार होता. आणि हाच तो मोठा बदल. 1 रुपयाच्या भाड्याऐवजी आता एक प्रॉपर फॉर्म्युला आला. म्हणजे आता जमिनीचा जो काही मार्केट रेट आहे त्यानुसार भाडं ठरणार होतं. बदलाची ही एक अत्यंत महत्त्वाची सुरुवात होती. थोडक्यात 2018च्या या पॉलिसीनं एक क्लिअर फ्रेमवर्क दिलं. रिन्युअल 30 वर्षांसाठी होणार, भाडं थेट मार्केट रेटशी म्हणजे ASRशी जोडलं गेलं, ज्यामुळे एक समानता आली. आणि याची जबाबदारी कोणाकडे? तर जिल्हाधिकाऱ्यांकडे. एका मोठ्या प्रॉब्लेमला सोडवण्यासाठी ही एक चांगली फोकस्ड सुरुवात होती. खेळाच्या मैदानांचा विषय मार्गी लागल्यावर सरकार थांबलं नाही. 2019 मध्ये त्यांनी एक अजून मोठं पाऊल उचललं. एक अशी पॉलिसी आणली जी जवळजवळ सगळ्यांनाच लागू झाली. हा या संपूर्ण प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणता येईल. ही पॉलिसी खूप व्यापक होती. म्हणजे यात रेसिडेन्शियल सोसायटी आल्या, कमर्शियल बिल्डिंग्ज आल्या, इंडस्ट्रीज आल्या आणि चॅरिटेबल संस्थाही आल्या. म्हणजे आता सगळ्यांसाठी एकच नियम, एकच रूलबुक तयार झालं होतं. या 2019च्या पॉलिसीने तर सगळं चित्रच बदलून टाकलं. पहिली गोष्ट, रिन्युअल आता सरसकट 30 वर्षांसाठी. दुसरी आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भाडं मार्केट रेटशी लिंक झालं आणि त्यातही दर 5 वर्षांनी ते रिवाईज होणार. यामुळे सगळा कारभार एकदम पारदर्शक झाला. ठीक आहे, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. हे नवीन भाडं कॅल्क्युलेट कसं करायचं. फॉर्म्युला थोडा कॉम्प्लिकेटेड वाटू शकतो, पण आपण तो एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. हे कॅल्क्युलेशन करण्याआधी एक गोष्ट समजून घेऊया, ASR म्हणजे काय. ASR म्हणजे ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स. सोप्या भाषेत सांगायचं तर ही सरकारची ऑफिशियल रेटलिस्ट आहे. कोणत्याही जागेची किंमत ठरवण्यासाठी हीच वापरली जाते आणि याच ASRवर सगळं नवीन भाडं अवलंबून आहे. आता बघूया तो फॉर्म्युला. तो 3 सोप्या स्टेप्समध्ये आहे. स्टेप 1, जमिनीची ASR प्रमाणे व्हॅल्यू किती आहे ते काढा. स्टेप 2, त्या टोटल व्हॅल्यूच्या 25% रक्कम बाजूला काढा. याला म्हणतात बेस व्हॅल्यू. आणि स्टेप 3, जमीन कशासाठी वापरली जाते म्हणजे रेसिडेन्शियल की कमर्शियल, त्यानुसार या बेस व्हॅल्यूवर एक विशिष्ट टक्केवारी लावा. झालं, एकदम सोपं आहे. आणि ही आहे सगळ्यात महत्त्वाची माहिती. तिसऱ्या स्टेपमध्ये कुठले रेट्स लावायचे ते इथे दिलंय. बघा, कमर्शियल वापरासाठी बेस व्हॅल्यूच्या 5%, इंडस्ट्रीसाठी 4%, नॉर्मल रेसिडेन्शियलसाठी 2%. पण जर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असेल किंवा 500 स्क्वेअर मीटरपेक्षा लहान प्लॉट असेल तर फक्त 1%. आणि सगळ्यात महत्त्वाचं,
चॅरिटेबल आणि सामाजिक संस्थांसाठी सर्वात कमी रेट ठेवलाय, फक्त 0.5%, कारण त्यांचं काम महत्वाचं आहे, त्यांना सपोर्ट मिळावा हाच यामागचा विचार आहे. बरं, भाडं किती ते तर ठरलं, पण मग पुढचा प्रश्न येतो तो पेपरवर्कचा. याबद्दलचा जो काही गोंधळ होता तो सरकारने 2020 मध्ये एका सर्क्युलरने दूर केला. आता प्रत्येकाच्या मनात हे प्रश्न येणारच की नवीन लीज डीडचं रजिस्ट्रेशन करायचं का आणि स्टॅम्प ड्युटीचं काय, ती कोण भरणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 2020च्या सर्क्युलरने दिली. उत्तर अगदी साधं आणि सरळ आहे. इथे पाहिल्यावर लक्षात येईल, रजिस्ट्रेशनची गरज नाही, कारण हा सरकारी करार आहे, त्याला कायद्यानुसार सूट आहे. पण स्टॅम्प ड्युटी मात्र भरावी लागेल, आणि ती भाडेपत्ताधारकालाच भरायची आहे. हा फरक खूप महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवायला हवा. चला तर मग या सगळ्या चर्चेतून जे महत्वाचे मुद्दे समोर आले आहेत ते एकदा पटकन बघूया. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती जुनी अनिश्चितता आता संपली आहे. आता एक क्लिअर फॉर्म्युला बेस्ड सिस्टम आहे. भाडं आता नावापुरतं नाही, तर ते थेट मार्केट रेटशी जोडलेलं आहे. कॅल्क्युलेशन जमिनीच्या वापरावर अवलंबून आहे, म्हणजे ती कमर्शियल आहे की चॅरिटेबल वगैरे. आणि शेवटचं म्हणजे रजिस्ट्रेशन नाही केलं तरी चालेल, पण स्टॅम्प ड्युटी भरणं मात्र बंधनकारक आहे. हे 4 मुद्दे म्हणजे या नवीन नियमांचा गाभा आहेत. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. कुठल्याही राज्यासमोर 2 गोष्टी असतात. एक म्हणजे सार्वजनिक जमिनीतून योग्य महसूल मिळवणं, आणि दुसरं म्हणजे त्याच जमिनीवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना पाठिंबा देणं. तर हे जे नवीन धोरण आहे ते या दोन्हीमध्ये एक योग्य बॅलन्स साधतं का, या प्रश्नावर नक्कीच विचार व्हायला हवा.